नागपुरात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे। नागपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ सद्भावना मार्चचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेसच्या सद्भावना शांतता मार्चचा मार्ग बदलला। आज आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून ही रॅली सुरू होणार आहे, तर राजवाडा पॅलेसमध्ये या शांतता मार्चचा समारोप होणार आहे। तर पोलिसांच्या सूचनेवरून मार्ग बदलल्याची सुद्धा आता माहिती मिळते। तर शांती मार्च काढण्यात येणार आहे, मात्र आता या शांती मार्चचा मार्ग बदलण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत नागपूरहून जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय काँग्रेसच्या सद्भावना शांतता मार्चचा मार्ग बदललाय, पोलिसांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर हा मार्ग बदलण्यात आल्याचं कळतंय, काय कारण आहे त्याची? कारण गेल्या 17 मार्चला नागपुरात हिंसाचार झालेला होता आणि आज 16 एप्रिलला जवळपास 1 महिना पूर्ण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आज नागपुरात सद्भावना शांतता मार्च काढण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की नागपूरच्या या शिवाजी महाराज पुतळा चौकापासून हा शांतता मार्च सुरू होणार आहे आणि जो पूर्वीचा जो मार्ग होता ज्यामध्ये हिंसाचार प्रभावित भाग होता त्या प्रभावित मार्गावरून हा मार्च आता जाणार नाही आहे, तर थेट आता जो आहे याचा रॅलीचा जो आहे तो मार्ग बदलण्यात आलेला आहे। शिवाजी पुतळा चौक आहे, या शिवाजी पुतळा चौकातूनच या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा रमेश चन्नीतला, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे जे अनेक नेते आहेत ते या शांतता मार्चमध्ये पोहोचत आहेत। थोड्या वेळातच हा शांतता मार्च जो आहे सद्भावना शांतता मार्च सुरू होणार आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जे आहेत, स्थानिक नेते आहेत, ते देखील या सद्भावना शांतता मार्चमध्ये सहभागी होत आहेत। आपण पाहू शकतो की दृश्यांमध्ये जे छोटे छोटे मुलं आलेले आहेत ते विविध धर्मगुरूंच्या वेशात आलेले आहेत आणि जो हिंसाचार झालेला होता त्यानंतर जो आहे तो सद्भावना स्थापित करण्यासाठी हा शांतता मार्च आणि सद्भावना मार्च काढत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। मात्र याला विरोधही होताना आपण पाहतो आहे की काँग्रेस कुठेतरी राजकारण तर करत नाही आहे असाही विरोध या शांतता मार्चला होत आहे। मात्र थोड्या वेळात जो आहे तो आता इथून सद्भावना शांतता मार्च सुरू होणार आहे। जो निश्चित केलेला सुरुवातीचा जो मार्ग होता तो बदलवण्यात आलेला, आता अतिशय जवळचा मार्ग जो आहे तो इथून थेट राजवाडा पॅलेसमध्ये जाणार आहे आणि तिथे रॅलीच्या माध्यमातून म्हणजे सभेच्या माध्यमातून या सद्भावना रॅलीचं समापन होणार आहे। मात्र या एकूणच संपूर्ण प्रकरणात जे आहे त्या प्रकरणामुळे आता इथे थोड्या वेळात जो आहे तो शांतता सद्भावना रॅली सुरू होणार आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते हळूहळू पोहोचत आहेत। सुरुवातीला दीक्षाभूमी येथे जाऊन काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली, त्यानंतर गणेश टेकडी असेल किंवा छोटा ताजबाग असेल, मोठा ताजबाग असेल, येथे जाऊनही काँग्रेस नेते आपलं आदरांजली वाहणार आहेत आणि त्यानंतर इथे पोहोचून या सद्भावना शांतता मार्चला सुरुवात होणार आहे। करण, नक्कीच जितेंद्र, या सद्भावना मार्च संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहतो। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।